हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका संचलित माध्यमिक शाळा क्रमांक 112 करावे मधील मी गणित शिक्षिका आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 मधील प्रकरण 3 वर्तुळ याचा अभ्यास करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत ते थोडक्यात पाहूया। वर्तुळ कंस म्हणजे काय, केंद्रीय कोन, कंसाचे माप, कंसाची एकरूपता, कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म आणि काही प्रमेय अभ्यासणार आहोत। एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात आणि दुसरा प्रमेय एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला वर्तुळ कंस म्हणजे काय ते पाहूया। वर्तुळ कंस वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाचे 2 भागात विभाजन होते। यापैकी कोणताही एक भाग आणि वृत्तछेदिकेचे वर्तुळावरील बिंदू यांनी मिळून होणाऱ्या आकृतीला वर्तुळ कंस असे म्हणतात। वर्तुळ आणि वृत्तछेदिका यांच्या छेदनबिंदूंना कंसाचे अंत्यबिंदू किंवा कंसाचे टोके म्हणतात। आकृतीमध्ये वृत्तछेदिका के मुळे सी केंद्र असलेल्या वर्तुळाचे AXB आणि AYB असे 2 भाग झालेले आहेत। वृत्तछेदिकेच्या ज्या बाजूला वर्तुळ असते त्या बाजूच्या कंसाला विशाल कंस आणि विरुद्ध बाजूला लघु कंस असे म्हणतात। आकृतीमध्ये कंस AYB हा विशाल कंस आणि कंस AXB हा लघु कंस आहे। एखाद्या वर्तुळ कंसाचे नाव 3 अक्षरी वापरून लिहिल्याने तो नेमका समजतो, परंतु काही संदिग्धता निर्माण होत नसेल तर लघु कंसाचे नाव त्यांचे अंत्यबिंदू दर्शवणाऱ्या 2 अक्षरांनी लिहितात। उदाहरणार्थ आकृतीमधील कंस AXB हा कंस AB असाही आपण लिहू शकतो। यानंतर केंद्रीय कोन म्हणजे काय ते पाहूया। व्याख्या: ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात। आकृतीमध्ये O केंद्र असलेले वर्तुळ आहे। कोन AOB हा केंद्रीय कोन आहे। वृत्तछेदिकेप्रमाणेच केंद्रीय कोनामुळे सुद्धा वर्तुळाचे 2 कंसात विभाजन होते। आकृतीमध्ये कंस AQB आणि कंस APB हे वर्तुळ कंस तयार झाले आहेत। कंसाचे माप: लघु कंसाचे माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते। आकृतीमध्ये कोन AOB चे माप थीटा आहे, म्हणून लघु कंस APB चे माप हे सुद्धा थीटाच आहे। 2 विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप। आकृतीमध्ये विशाल कंस AOB चे माप बरोबर 360 वजा कंस APB चे माप बरोबर 360 वजा थीटा। 3 अर्धवर्तुळाचे माप म्हणजेच अर्ध्या वर्तुळाचे माप 180 अंश असते आणि 4 पूर्ण वर्तुळाचे माप बरोबर 360 अंश असते। आता कंसाची एकरूपता म्हणजे काय याचा आपण अभ्यास करणार आहोत। जेव्हा 2 प्रतलीय आकृत्या एकमेकांशी तंतोतंत जुळतात तेव्हा त्या आकृत्या एकमेकांशी एकरूप आहेत असे म्हणतात। एकरूपतेच्या या संकल्पनेच्या आधारे समान मापांचे कोन एकरूप असतात। त्याचप्रमाणे 2 कंसाची मापे समान असतील तर ते 2 कंस एकरूप असतील का? या प्रश्नाचे उत्तर आपण पुढील कृतीमध्ये शोधणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला 2 कंस दिसत आहेत, त्यांची मापे समान आहेत, तर हे 2 कंस एकरूप असू शकतील का हे पाहण्यासाठी आपण पुढील कृती पाहूया। आकृतीत दाखवल्याप्रमाणे केंद्र C असणारी 2 वेगवेगळ्या त्रिज्येची वर्तुळे काढा। कोन DCE आणि कोन FCG हे समान मापाचे कोन काढा। हे 2 समान मापाचे 70 अंशाचे कोन काढले आहेत। या कोनांच्या मापापेक्षा वेगळे माप असणारा कोन ICJ काढा। याचं माप आपण 40 अंश घेतलेलं आहे। कोन DCE च्या भुजा आतील वर्तुळाला छेदल्यामुळे मिळणाऱ्या कंसाला AB असे नाव द्या। कंसाच्या मापाच्या व्याख्येवरून कंस AB आणि कंस DE यांची मापे समान आहेत हे लक्षात आले का? हे कंस परस्परांशी तंतोतंत जुळतील का
तर याचं उत्तर निश्चितच नाही जुळणार. आता CDE, CFG आणि CIJ या वर्तुळपाकळ्या कापून वेगळ्या करा. त्या एकमेकांशी जुळवून DE, FG आणि IJ यापैकी कोणते कंस परस्परांशी जुळतात ते पहा. या आकृतीवरून एकरूप होण्यासाठी त्यांची मापे समान असणे पुरेसे नाही हे लक्षात आले. दोन कंस एकरूप असण्यासाठी पुढील अट पूर्ण होणे आवश्यक असते. दोन कंसांच्या त्रिज्या आणि त्यांची मापे समान असतात तेव्हा ते दोन कंस परस्परांशी एकरूप असतात. या ठिकाणी कंस DE व कंस GF एकरूप आहेत म्हणून कंस DE एकरूप कंस GF हे दाखवता येते. आता आपण कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म पाहणार आहोत. कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म आकृतीमध्ये A, B, C, D आणि E हे एकाच वर्तुळाचे बिंदू आहेत म्हणून या बिंदूमुळे अनेक कंस तयार झाले आहेत. यापैकी कंस ABC आणि कंस CDE मध्ये C हा एकच सामायिक बिंदू आहे म्हणून कंस ABC आणि कंस CDE यांच्या मापांची बेरीज कंस ACE च्या मापा एवढीच होते. यावरून आपण असेही लिहू शकतो माप कंस ABC अधिक माप कंस CDE बरोबर माप कंस ACE. परंतु कंस ABC आणि कंस BCE यामध्ये एकापेक्षा अधिक बिंदू सामायिक आहेत म्हणून कंस ABC आणि कंस BCE यांच्या मापांची बेरीज कंस ABE च्या एवढी नसते. अशा प्रकारे आपण कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म सांगू शकतो. यानंतर आपण कंसावर आधारित एक प्रमेय पाहणार आहोत. एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. या विधानासाठी आपण पक्ष साध्य सिद्धता लिहूया. प्रमेय एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. आपण एक वर्तुळ काढलेला आहे आणि त्यामध्ये दोन जीवा काढलेल्या आहेत. आपण आता यावरून पक्ष साध्य आणि सिद्धता लिहूया. पक्ष एकाच वर्तुळाच्या म्हणजे आपण या ठिकाणी लिहूया केंद्र B असलेल्या वर्तुळात एकरूप कंस म्हणजे कंस APC आपण हा कंस घेतलेला आहे आणि याला एकरूप कंस आपण DQE हा घेतलेला आहे म्हणून आपण इथे लिहूया कंस APC एकरूप कंस या ठिकाणी आपण DQE हा कंस घेतलेला आहे. आपण यावरून आता साध्य लिहूया. संगत जीवा एकरूप असतात म्हणजे या कंसाशी संगत जीवा AC आणि DQE ची संगत जीवा DE या एकरूप दाखवायच्या आहेत म्हणून साध्य लिहिणार आहोत आपण जीवा AC एकरूप जीवा DE. आता आपण रचना करूया. या ठिकाणी त्रिज्या जोडून आपण त्रिकोण तयार करूया. यासाठी मी BA, BC, BE आणि BD या त्रिज्या जोडते म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोण तयार झालेले दिसतील. रेख आपण कोणते जोडले AB, BC, BD आणि BE हे आपण जोडले. आपण आता सिद्धता लिहूया. सिद्धता या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोण तयार झालेले दिसतात. त्रिकोण ABC आणि त्रिकोण BED. आपण त्या त्रिकोणांची नावं लिहूया. त्रिकोण ABC व त्रिकोण DBE मध्ये. आता या दोन त्रिकोणामध्ये काय काय समान आहे तर AB ही बाजू DB शी एकरूप आहे असं आपण म्हणू शकतो कारण या दोन्ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत म्हणून आपण इथे लिहूया रेख AB एकरूप रेख DB. आपण जर दुसरी बाजू बघितली तर BC
एकरूप BE या सुद्धा बाजू काय आहेत एकरूप आहेत, कारण रेख BC एकरूप रेख BE आणि याचं कारण आहे या सगळ्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या या एकरूप असतात. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन बाजू एकरूप मिळालेल्या आहेत. आता आपण बघूया कोन ABC म्हणजे हा कोन आणि कोन DBE म्हणजे हा कोन. कंस एकरूप असल्यामुळे त्याच्याशी संलग्न असणारा केंद्रीय कोन एकरूप असतो. केंद्रीय कोनाचा गुणधर्म हा आपण पाहिलेला आहे. म्हणून आपण या ठिकाणी तिसरं विधान लिहित आहोत. कोन ABC एकरूप कोन DBE आणि याचं कारण आहे कंसाची व्याख्या. कंस एकरूप असतील तर त्याच्याशी संबंधित केंद्रीय कोन हा एकरूप असतो, म्हणून हे कोन एकरूप झालेले आहेत. म्हणून त्रिकोण ABC आणि त्रिकोण DBE बाजू कोन बाजू कसोटीनुसार एकरूप होतील. म्हणून आपण चौथं विधान लिहूया. त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण DBE आणि कारण आहे बा को बा म्हणजे बाजू कोन बाजू कसोटी. दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर त्याचे सर्व संगत घटक एकरूप असतात. म्हणून आपण या ठिकाणी पाचवं विधान लिहिणार आहोत. जीवा AC एकरूप जीवा DE. या ठिकाणी हे दोन कंस एकरूप होतील कारण हे एकरूप त्रिकोणाचे संगत घटक आहेत. म्हणून आपण इथं कारण लिहूया एकरूप त्रिकोणाचे घटक. एकरूप त्रिकोणाचे घटक. या ठिकाणी आपलं हे विधान सिद्ध होतं. आता आपण दुसरा प्रमेय पाहणार आहोत. एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. या प्रमेयासाठी आपण पक्ष साध्य सिद्धता पाहूया. प्रमेय एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. या ठिकाणी आपण आकृती काढलेली आहे. O केंद्र असणाऱ्या वर्तुळात एकरूप जीवांचे म्हणजे PQ आणि SR या एकरूप जीवा आहेत. म्हणून आपण या ठिकाणी पक्ष लिहूया एकाच वर्तुळाच्या. म्हणून या ठिकाणी O केंद्र असलेल्या वर्तुळात O केंद्र असलेल्या वर्तुळात एकरूप जीवा म्हणजे आपण PQ एकरूप SR या जीवा लिहूया. जीवा PQ एकरूप जीवा SR साध्य लिहूया आपण. या ठिकाणी संगत कंस एकरूप असतात. संगत कंस म्हणजे PQ या जीवेने केलेला कंस आहे कंस PMQ. म्हणून आपण इथे लिहूया कंस PMQ हा आपल्याला एकरूप दाखवायचा आहे RS या जीवेने केलेल्या कंसाची म्हणजे कंस RNS. म्हणून आपण इथे लिहूया कंस RNS. या ठिकाणी आपण रचना केली आहे. त्रिज्या जोडलेल्या आहेत. त्रिज्या OP OQ OR OS. म्हणून आपण इथे लिहूया रेख OP OQ OR OS जोडले. हे जोडल्यामुळे आपल्याला दोन त्रिकोण मिळालेले आहेत. म्हणून आपण सिद्धता लिहूया. आता दोन त्रिकोणांची नावं. कोणते दोन त्रिकोण आहेत POQ ROS. म्हणून आपण इथे लिहूया त्रिकोण POQ व त्रिकोण ROS मध्ये. आता या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला काय काय समान घटक दिसत आहेत ते पाहूया. PO आणि RO या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणून आपण इथे लिहूया पहिलं विधान रेख PO एकरूप रेख RO एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. तसेच QO आणि OS या सुद्धा एकरूप होतील कारण या सुद्धा त्रिज्या आहेत. म्हणून आपण इथे लिहूया रेख QO एकरूप रेख SO आणि याचं कारण आपण एकत्र लिहूया. या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत
म्हणून यांची माप समान आहेत, म्हणून या एकरूप आहेत. दोन बाजू आपल्याला एकरूप मिळाल्या. आपल्याला पक्षामध्ये तिसरी बाजू दिलेली आहे PQ एकरूप RS. आपण हे तिसरं विधान लिहिणार आहोत. रेख PQ एकरूप रेख RS. आपण जर त्रिकोणामध्ये बघितलं तर तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही बाजूशी एकरूप आहेत, म्हणून आपण चौथं विधान इथे लिहिणार आहोत. त्रिकोण POQ एकरूप त्रिकोण ROS. आणि याचं कारण आपण लिहिणार आहोत बाजू 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 कसोटी, कारण बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतात. आपल्याला माहित आहे जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याचे सर्व संगत घटक एकरूप असतात, म्हणून पाचवं विधान इथं लिहिते मी. कोन POQ एकरूप ROS. कोन POQ एकरूप कोन ROS. याचं कारण लिहूया एकरूप त्रिकोणाचे घटक. त्रिकोणाचे घटक या ठिकाणी हा जर कोन एकरूप असेल तर हा केंद्रीय कोन आहे आणि त्याने PMQ हा कंस व्यापलेला आहे. कोन ROS हा सुद्धा केंद्रीय कोन आहे आणि त्याने RNS हा कंस व्यापलेला आहे, म्हणून कंसाच्या व्याख्येनुसार आपण लिहू शकतो कंस PMQ एकरूप कंस RNS. इथं आपण कारण लिहू शकतो कंसाची व्याख्या, म्हणून आपण विधान लिहू शकतो कंस PMQ एकरूप कंस RNS. कंसाची व्याख्या म्हणून केंद्रीय कोन जर एकरूप असतील तर त्याने व्यापलेले हे संगत कंस एकरूप असतात, म्हणून कंस PMQ एकरूप कंस RNS हे आपले विधान या ठिकाणी सिद्ध होते. आता आपण या व्हिडिओमध्ये काय काय अभ्यासले ते थोडक्यात पाहूया. वर्तुळ कंस, केंद्रीय कोन, कंसाचे माप, कंसाची एकरूपता, कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म आपण अभ्यासला. आपण प्रमेय अभ्यासलं एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. आपण दुसरं प्रमेय अभ्यासलं एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. या सर्व संकल्पनांचा तुम्ही पुन्हा एकदा सराव करा. धन्यवाद.